वळूयात पुढील बातम्यांकडे। प्रजासत्ताक दिन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या 7व्या राष्ट्रीय शालेय वाद्यवृंद स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन आणि सुरावटींच्या जोरावर बाजी मारली। नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय बालभवन इथे झालेल्या महाअंतिम फेरीत मुलांच्या ब्रास बँड गटात अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव इथल्या संजीवनी सैनिकी शाळेनं देशात प्रथम क्रमांक पटवून सुवर्ण पदकावर नाव कोरलं आहे। त्याचप्रमाणे मुंबईच्या विक्रोळी येथील डॉन बॉस्को प्रशालेच्या मुलींच्या पथकाने अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून आपले कौशल्य सिद्ध केलं। या दिमागदार सोहळ्याचा पारितोषिक वितरण समारंभ संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांच्या शुभ हस्ते पार पडला। या स्पर्धेत संपूर्ण देशातील 763 शाळांमधल्या सुमारे 18,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विविध स्तरांवरील चाचणीनंतर अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या 18 शाळांच्या बँड पथकांमध्ये महाराष्ट्राच्या शाळांनी बाजी मारली। लष्करी बँडच्या परंपरेतून प्रेरणा घेऊन सुरू झालेली ही स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण विकसित करण्यास मदत करते। मुंबई आणि महाराष्ट्रात महानगरपालिकेत